रात्र गडद झाली होती. चंद्रप्रकाश चंद्रभागेच्या पाण्यावर चमकत होता. थंडगार वारं सुटलं होतं आणि काय झालं मंडळी तुम्हाला सांगतो. ऐका. श्याम नावाचा एक 27 वर्षीय तरुण जो बिना लग्नाचा आहे पण देवाधिकांचा त्याला नाद. कुठे गेला? पंढरपूरला गेला. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी. मग काय झालं? एका दिवशी एकादशीच्या अगोदरची ती रात्र. मग काय झालं? तो गेला, चालत गेला. आता वारकरी म्हटल्यावर पायावर फोड आलेले. तसंच चालत गेला तो, पायी गेला. आता रात्र झाली होती. थंड वारा सुटला होता. मग आता कुठं थांबायचं त्याने? तर पंढरपूरच्या एकाच धर्मशाळेत तो तिथेच थांबला. मग काय झालं? आता त्याच्यासोबत अनेक बाकीचे वारकरी होते. पण काय झालं मित्रांनो, तो रात्र झाली, जेवण वगैरे सगळं झालं. तो झोपला, पण त्याला काय झोप येईना, मन अस्वस्थ असतं. उद्या एवढी एवढी गर्दी झाली, उद्या एकादश आहे, उद्या आपलं दर्शन होईल का नाही विठ्ठलाचं? आपण एवढ्या दूरहून आलो. तो आला होता साताऱ्याहून. एवढ्या दूरहून आलो. आपलं उद्या दर्शन होईल का? त्याला वाटलं. आता त्याला अस्वस्थ मन बेचैन झालं होतं. मग आता काय करायचं त्याने? ह्याच चिंतेमध्ये त्याला झोप येईना. पण हळूच असा बराच वेळ गेला, त्याला झोप येईना, अस्वस्थ आणि कुठंतरी थोडासा डुकला लागला. त्याला डुकला लागला आणि त्याला आवाज यायला लागला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मित्रांनो, ही एक कथा नाहीये, ही खऱ्या घटनेवर आधारित आहे. ह्याला कथा समजू नका. विठ्ठल 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 असा आवाज आला त्याला. मग त्याने काय करायचं आता? असा आवाज आला तर त्याला झोपेतून जागा उठला. तो बाहेर गेला त्या आवाजाकडे. कोण आवाज म्हणते असं, विठ्ठल 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 कोण म्हणते ते पाहण्यासाठी बाहेर गेला. तर बाहेर गेला तर त्याला काय, थंडगार वारा सुटून जाणवू लागला. चंद्रप्रकाश तेजत होतं. हवा थंड अंगाला स्पर्श करत होती. त्याला त्यात नदीच्या काठेवर पाऊलखुणा दिसल्या. त्या पाऊलखुणा चमकत होत्या म्हणून त्याला ते दिसत होत्या. पाऊलखुणा दिसल्या. त्याने ठरवलं की त्या पाऊलखुणांच्या पाठीमागे जायचं. तो हळूहळू पाऊलखुणांच्या पाठीमागे चालत होता. थंड हवा येत होती साईडहून. तो चालत होता. तो त्या मंदिराच्या बाहेर गेला. विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर गेला. त्या पाऊलखुणा तिथून आत जात होत्या. पण दरवाजा तर बंद होता. मग आता काय करायचं? तेवढ्यात दरवाजा उघडला. कर असा आवाज झाला. मग आता दरवाजा तर उघडला, पाऊलखुणा पण आत जात होत्या. मग तो आतमध्ये गेला. तर पाहतो तर काय, त्याला काय दिसलं तिथं? त्याला दिसलं तिथं सावल्या. काय म्हणतात, सावल्या दिसल्या त्याला. त्यांना फक्त डोळे दिसत होते त्याचे, आणि सावल्या गडद दानदार दिसत होता त्यांचे डोळे. आणि एक नव्हते अशा सावल्या, किती भरपूर सावल्या होत्या जे विठ्ठलाच्या प्रदक्षिणा करत होत्या, त्याला बघत होत्या. मग त्याची भीती, अंग थरथर कापायला लागलं, लटलट उडायला लागलं तो. आता भीती वाटते मला हे सांगताना सुद्धा, कसं तरी होते. त्याला भीती वाटायला लागली. आता काय करायचं? तो भिला आणि पाठीमागे निघायला लागला. ते एक त्याच्या तेवढ्यात पाठीमागे म्हणजे दरवाजातून बाहेर निघायला लागला. तेवढ्यात एक सावली त्याच्या जवळ आली. जाऊ नको, भिवू नको आम्हाला म्हटली. मग तो म्हटला, तुम्ही कोण? मग त्याने सांगितलं, आम्ही पण पंढरीचे वारकरी, आम्ही पण वारी करायला येतो. पण वारी करायला येत असताना आमचा ऍक्सिडेंट झाला किंवा काय झालं आणि विठ्ठलाचं दर्शन न घेताच मृत पावलं. मग आता काय करायचं? असं त्याने सांगितलं. मग त्याला अजून भीती वाटायला लागली. मग तो हे ऐकल्यानंतर तर त्याला अजून जास्त भीती वाटायला लागली. एवढे सगळे आत्मा आहेत, तो एकटा मनुष्य, आता काय होणार त्याचं? तो बाहेरून निघून चालला. त्याने तोंड असं जसं पुढे केलं तसं त्याच्या पाठीमागून आवाज आला, अरे भिवू नकोस, मी आहे ना विठ्ठल. स्वतः तो साक्षात विठ्ठल, प्रभू विठ्ठल, भगवान विठ्ठल त्याला बोलले, भिवू नको. तेवढ्यात तो पाठीमागे वळून बघतो तर काय, विठ्ठलाच्या मूर्तीतून अशा रोशनी निघत होती, हिरवी लाईट अशी. पिवळं धोतर, पिवळं हे घातलेलं होतं खाली. आणि आवाज झाला. सगळ्या सावल्या त्याला नतमस्तक झालं त्या मूर्तीसमोर. आणि काय झालं? नतमस्तक सगळ्या सावल्या नाहीशा झाल्या. नाहीशा झाल्या. मग पाठीमागून विठ्ठलाचा आवाज आला, भिवू नकोस, मी आहे तुझ्या सोबत, असं म्हणून होऊ लागलं. त्याने विठ्ठलाचं साक्षात दर्शन घेतलं. विठ्ठलाला साक्षात त्याने पाहिलं आपल्या डोळ्यांनी. आणि त्याने सांगितलं, असं असं झालेलं सगळं. देवाचं साक्षात दर्शन झालं, तो धन्य झाला. त्याने त्या ह्यांच्या हातात, सावल्यांच्या हातात काय बघितलं होतं? विठ्ठलाचं तुळशीची पानं, गळ्यात होतं त्यांच्या तुळशीची माळ, डोक्यावर भस्म लावलेला होता. मग आता त्याला भीती वाटायला लागली. विठ्ठलानेही त्याच्या तुळशीचं पान एक त्याच्या हातात दिलं.
जसं त्याच्या हातात दिलं तशी त्याला झोप यायला लागली आणि तसंच विठ्ठलाच्या पायरीवर तो डोकं टेकून तिथंच नतमस्तक झाला. तिथंच नतमस्तक झाला आणि एकादशीची रात्र होती. त्याच्यामुळे तिथं मंदिराचा दरवाजा बंद होता. मंदिरात जायला कोणालाही परवानगी नव्हती. पण त्याने आधी मग ही परवानगी नव्हती. मग सकाळ झाली. तो नतमस्तक झाला. तो तिथं झोपला. झोपल्यानंतर काय झालं? सकाळ झाली. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. सकाळ झाल्यावर आता पुजारी वगैरे आले. त्यांनी दरवाजा उघडला. तर त्यांनी बघतेत तर काय? श्याम हा पुढं मूर्तीजवळ असं झोपलेला आहे. पायात झोपलेला आहे. त्याच्या हातात तुळशीचं पान आहे. असं मंदिरात कोणालाही यायला परमिशन नव्हती. यायला अलाव केलं येऊ देत नव्हते. दरवाजे बंद होतं. तरी पण मंदिरातील सगळ्या पणत्या हे लावलेल्या होत्या. सगळं जळत होतं. तेल होतं. वातीमध्ये तेल होतं. सगळे आश्चर्यचकित झाले. मग श्यामला त्यांनी बघितलं. श्यामला उठवलं. श्यामने सगळं झालेला प्रकार सांगितला. मग त्यांना कळलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, साक्षात विठ्ठलाचं दर्शन घेतलं श्यामने. एवढं सगळं झालं. मग श्याम नंतर विठ्ठलाची आरती केली सगळं. मग नंतर ही बातमी सगळीकडे पसरली आणि सगळीकडे एकच नाव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद मित्रांनो.